ज्ञान ही सर्वोच्च शक्ती आहे, तीच जगात तुमचे स्थान निश्चित करते। या ज्ञानाच्या जोरावरती आत्मनिर्भर होऊया, शाश्वत विकास साधूया आणि भारतास जागतिक महासत्ता बनवूया। या विचाराने आजच्या कार्यक्रमाची सकारात्मक ऊर्जा व ध्येय निश्चिती करून आपण सुरुवात करतोय। नमस्कार, मी तेजस्विनी कांबळे। सभागृहात उपस्थित मंचावरील प्रमुख अतिथी, मान्यवर, सांविधिक अधिकारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध प्राधिकरणांचे मंडळाचे सदस्य, विविध संकुलांचे संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, अधिकारी व कर्मचारी आणि आमचे प्रिय विद्यार्थी, आपल्या सर्वांचेच आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत। आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन। या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। या दिनाचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, संशोधन आणि विकास कक्ष, नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन, DST गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तथा राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन योजले आहे। राष्ट्रीय विज्ञान दिन हा रामानिफेकच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, ज्यामुळे सर CV रमण यांना नोबेल पारितोषिक मिळाले। या निमित्ताने लोकांना नोबेल पारितोषिक विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या संशोधनाचे स्मरण व्हावे, विज्ञानाचे महत्त्व त्यांना समजावे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून हा विज्ञानोत्सव सुरू करण्यात आला। विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान ही राष्ट्रीय विज्ञान दिन 2024ची थीम अर्थात संवादाचा विषय आहे। आज दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी विद्यापीठातील विज्ञान उत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण येथे उपस्थित आहोत। मंचावरती आपल्या समवेत आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश महानवार, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, उद्घाटक सन्मान्य डॉक्टर काशीनाथ देवधर, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ DRDO तथा निवृत्त ग्रुप डायरेक्टर आयुध संशोधन आणि विकास आस्थापना पुणे, माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत लामा, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, माननीय योगिनी घारे, कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील, विद्यापीठाच्या नव उपक्रम, नव संशोधन व सहचार्य मंडळाचे संचालक तथा संशोधन आणि विकास कक्षाचे तथा प्रस्तुत विज्ञान उत्सवाचे समन्वयक, मी सर्वच मंचावरील मान्यवरांचे इथे मनस्वी स्वागत करते। प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सरांना। सर्वांना नमस्कार। राष्ट्रीय विज्ञान दिन 2024च्या उद्घाटन प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर सर, प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत लामा सर, आजचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक माननीय काशीनाथ देवधर सर, मान्य राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य श्री देवानंद सिलवंत सर, विद्यापीठाच्या कुलसचिवा योगिनी घारे मॅडम, प्राध्यापक भुटे सर, डॉक्टर वडजे सर, डॉक्टर लावण मॅडम, विविध संकुलांचे संचालक, विभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी मित्र, बंधू भगिनी, सर्वप्रथम राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आणि या ठिकाणी आपण उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचं मी विद्यापीठाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन मुंबई प्रायोजित व नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याचबरोबर पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा नॅशनल सायन्स डे आपण साजरा करत आहोत। तर हा साजरा करत असताना आज आपण त्या ठिकाणी उद्घाटन करत आहोत आणि नॅशनल सायन्स डे आपण वीक म्हणून सेलिब्रेशन करत आहोत। तर 28 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 या दरम्यान आपण नॅशनल सायन्स डे वीक हा आयोजित केलेला आहे। प्रत्येक वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन हा वेगवेगळ्या संकल्पनेवरती आधारित असतो आणि ती संकल्पना जी आहे ती आपल्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन मुंबई यांच्याकडून आपल्याला दिली जाते। यावर्षीची संकल्पना आहे तर ती आहे विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान, इंडिजिनियस टेक्नॉलॉजी फॉर विकसित भारत, ही संकल्पना आपल्याला दिलेली आहे। या संकल्पनावरती आधारित आपण विद्यार्थ्यांकरता विविध स्पर्धांचे दिनांक 28 फेब्रुवारी म्हणजे आजपासून ते 4 मार्च 2024 पर्यंत आपण विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये इलोकेशन, क्विज, पोस्टर मॉडेल स्पर्धा असेल, टॉक शो असेल, सेमिनार असेल,
इत्यादी या स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. आणि या स्पर्धेमध्ये विद्यापीठातील जे 11 संकुल आहेत त्या 11 संकुलातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. यावर्षी आपण आदरणीय कुलगुरू महोदय यांच्या सूचनेनुसार आपण ज्या जवळच्या शाळा आहेत त्या शाळेमधील विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि या ठिकाणी MIT जी शाळा आहे CBSE तिथले विद्यार्थी आपले या ठिकाणी 91 विद्यार्थी उपस्थित या ठिकाणी आज आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. राष्ट्रीय विज्ञान दिन भारताचे थोर भौतिकशास्त्राचे वैज्ञानिक सर चंद्रशेखर वेंकटरमण यांचा जो रमण इफेक्ट आहे तो जो त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी लावला होता आणि त्याला नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालं होतं. आणि टू मेमराईज दिस डिस्कवरी ऑफ रामन इफेक्ट आपण तो प्रत्येक वर्षी आपण हा नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा करत असतो. महत्त्वाचं त्याच्यामध्ये साजरा करण्यामध्ये याचा उद्देश एकच आहे की विद्यार्थी तरुण जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांच्यामध्ये वैज्ञानिक जाणीवा निर्माण झाल्या पाहिजे आहेत. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा डेव्हलप झाला पाहिजे. हा मेन याचा नॅशनल सायन्स डे सेलिब्रेशन करण्याचा हा मेन उद्देश आहे. या उपक्रमाकरता आपल्याला राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन आहे त्यांच्याकडून आपला अर्थसहाय्य प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक वर्षी आपला अर्थसहाय्य प्राप्त झालेलं आहे. यावर्षी आपण प्रस्ताव RGSTला आपण सादर केला होता आणि जो आपल्याला यावर्षी 55,000 रुपये आपलं हे सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्याला विद्यापीठामध्ये RGST-तर्फे आपल्याला दिलेलं आहे. आज या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनाचं उद्घाटक म्हणून आपल्याला आर्नल्ड रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ त्याचबरोबर समूह संचालक मान्य काशीनाथ देवधर सर आपल्याला या ठिकाणी आज उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत. खरं तर सरांना त्यामध्ये खूप अनुभव आहे. आपण सरांनी ज्यावेळी आविष्कारचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी सरांनी कोणत्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळं मला असं वाटतं की आजच्या हे कार्यक्रमासाठी सर हे म्हणजे उचित असे पाहुणे आहेत असं आपण समजूया. आणि नक्कीच यावर्षीचं नॅशनल सायन्स डे आहे. जी कल्पना आहे विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान याच्यावरती सर हे उद्घाटन परमार्शन आपल्याला करतीलच. सरांचं मी विद्यापीठातर्फे आभार व्यक्त करतो की सरांनी आमचं इन्व्हिटेशन या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. एवढं मी बोलून माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपले आजचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटक सन्माननीय डॉक्टर काशीनाथ देवधर सरांचं स्वागत आदरणीय प्राध्यापक प्रकाश महानवर सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. देशसेवेचे व्रत घेऊन कार्य करणारे ज्ञानतपस्वी सकारात्मक आणि धाडसी कार्याद्वारे भारताच्या संरक्षण आणि अनुसंधान क्षेत्रात भरीव योगदान देणारे सन्माननीय डॉक्टर काशीनाथ देवधरजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक प्रकाश महानवर सरांचं स्वागत माननीय प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सरांना पुनश्च विनंती की त्यांनी आज ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत नामा सरांचं या प्रसंगी स्वागत करावं. माननीय डॉक्टर अंजना लावण मॅडम यांना विनंती की त्यांनी आदरणीय योगिनी घारे मॅडमचं या प्रसंगी स्वागत करावं. मी माननीय प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर देवानंद चिलवन सरांचं या प्रसंगी स्वागत आणि सत्कार करावा. सन्माननीय राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर देवानंद चिलवन सर यांचं विशेष सहकार्य आपल्याला लाभलं. धन्यवाद. MIT शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांना आम्ही समोर आमंत्रित करतोय. त्यांचं देखील स्वागत आम्ही विद्यापीठाच्या तर्फे करणार आहोत. Good morning. Good morning.
That's great. My young friends. अगदी सुरुवातीलाच थोडी क्षमा, कार्यक्रमामध्ये थोडासा चेंज आहे. इनफॅक्ट I was supposed to talk after today's chief guest. Because of some other responsibilities, immediately by 12 o'clock I decided to take a chance before him. So I apologize, Devdar sir. So I think I listened him and I will have opportunity to listen to him many more occasions hereafter. Tomorrow also I think he will be at Barshi. So tomorrow again I am sorry I will not be able to attend that. Okay. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जे विद्यापीठाला अगदी चांगले परिचित आहेत आणि ज्यांनी संरक्षण विभागामध्ये फार मोठं मोलाचं कार्य केले असे आमचे डॉक्टर काशीनाथ देवधर सर, आमच्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू श्री डॉक्टर धामा सर, कुलसचिव योगिनी घारे मॅडम, स्कूल ऑफ सायन्सेसचे डायरेक्टर प्रोफेसर बी पाटील, बाकी संकुलाचे स्कूलचे डायरेक्टर्स, टीचर्स, नॉन टीचिंग स्टाफ, ऑनरेबल किलवन सर, and student friends. Today we have few non-teaching staff also is available in this auditorium. It's really a great thing to be here with you to celebrate National Science Day, and I think just now Professor Patil mentioned it is National Science Week. So it's really a great thing being a scientist. Basically, I'm also a chemist, and that's why it's a different privilege to be here amongst young minds. सरांनी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमासाठीचं थीम जे आहे ते विकसित भारतासाठी सुरक्षित विज्ञान. बऱ्याचशा गोष्टी अजूनपर्यंत विज्ञानानं काही साध्य झालेल्या नाहीत, काही गोष्टी अजून साध्य झालेल्या नाहीत, अजून बऱ्याच काही गोष्टी साध्य होणं बाकी आहे. मला असं वाटतं अजून तरी आपण पाणी तयार करायला कुठे यशस्वी झालो नाही, तो एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा आपण जे काही शोध लावतो ते शोध अगोदरच निसर्गाने लावलेले आहे. बरेचसे उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील. अगदी मराठीमधलं एक साधंसं उदाहरण ते म्हणजे आळूचं पान. आळूच्या पानावरती तुम्ही पाणी टाका, ते पाणी कधी थांबत नाही त्याच्यावर. आता ते तसं का तयार होतं, तसं का आहे, त्याचा उपयोग काय आपल्याला, तर बरेचसे उपयोग त्याचे पुढे आहेत आणि त्याचा आधार घेऊन त्या दृष्टीनं त्याची रचना कशी आहे ह्याचा अभ्यास करून सरफेस टेन्शन फिनॉमिना मॉडिफाय कसा करायचा त्याचं एक ज्ञान मिळालं. दुसरं आहे, मला वाटतं अगदी सुरुवातीचा गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे किंवा गुरुत्वाकर्षणात जे काही संशोधन झालं ते फक्त आणि फक्त सफरचंद पडला म्हणून ते पुढे गेलं. आपण निसर्गामध्ये फुलपाखरं बघतो. फुलपाखरं पाहिलं आपण कधी? किती लोकांनी, माय यंग फ्रेंड्स, किती लोकांनी फुलपाखरं पकडायचा प्रयत्न केला? अरे वा, सगळेजण. फक्त पकडलेत का परत त्यांना सोडून दिलं? काय तुम्हाला त्यामध्ये जाणवलं? तुम्ही पकडल्यानंतर त्या पंखाचे काही थोडेसे आपल्याला कलर हाताला लागतात, बरोबर आहे, आणि त्याच्यावर पाणी कधी थांबत नाही. आता ते कलर आहे ते फार वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत, बरोबर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कलर त्यामध्ये दिसतात आपल्याला. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत हे फक्त आणि फक्त पार्टिकल साइज इफेक्टचा परिणाम आहे. नॅनो पार्टिकल व्हेरिएशन ऑफ पार्टिकल अरेंजमेंट, that is the only variation what gives you different refractive indexes or gives you different reflectivity, and that's why you get various color band or spectrums of reflected light, and then you get the variation in the colors. So arrangement of nanoparticles can give you various color combinations, surface tension, variation bulk properties, and so on and so forth. बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला निसर्गातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि ते आपल्या तंत्रज्ञानाने त्याचा उकल करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो वर्षानुवर्षे. अजून हे असं चालू राहील. आपल्याकडे बऱ्याचशा नॅनो टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, या मेडिकल फील्डमध्ये उपयोगी आहेत, रेग्युलर मेकॅनिकल फील्डमध्ये उपयोगी आहेत, एरोस्पेसमध्ये उपयोगी आहेत. बऱ्याचशा फील्डमध्ये तुमच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर होतो. आता सायन्स टेक्नॉलॉजी बरोबर मानव विज्ञानसुद्धा
ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण मला इथे वाटत नाही की मानव विज्ञान स्कूलचे कोणी आलेले आहेत. मला वाटते त्यांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही, कारण दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ सायन्स. सो दे शुड ऑल्सो पार्टिसिपेट इन दिस काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज. मला वाटते आपल्या देशाचे भवितव्य हे पाठीमागे सगळे बसलेले माझे विद्यार्थी. बऱ्याच वेळी म्हणतो की आपला देश खरंच जगामध्ये तरुण देश आहे. आज सकाळी मी रेडिओवरती बातम्या ऐकत होतो आणि काही देशांना खरं ते चिंता लागून गेले की त्यांच्या देशाचं भवितव्य काय, पुढे काय होणार. आणि जपान आणि कोरियाचं आज सकाळी मी ऐकत होतो जन्माचं प्रमाण हे 5% आले. त्यांच्यापुढे फार मोठा यक्ष प्रश्न आहे की पुढे देशाच्या ज्या काही गोष्टी आता त्यांनी डेव्हलप केल्या ते कोण घेऊन जाईल. आपल्याकडे तसा अजिबात प्रॉब्लेम नाही. आमच्याकडे यंग जनरेशन आणि शक्ती आहे, त्यामुळे आम्ही जगात खरंच सुपर पॉवर डेफिनेटली हो, कारण यंग माइंड्स आमच्याबरोबर आहेत आणि पुढच्या 10-20 वर्षामध्ये आम्ही खरंच सुपर पॉवर होऊ. आणि त्याबरोबर ते सुपर पॉवर व्हायचं असेल त्याबरोबर विज्ञानाची जोड मिळालीच पाहिजे. आणि मला वाटते विकसित भारत 2047 हे स्वप्न हे आपण यंग माइंडच पूर्ण करणार आणि ते डेफिनेटली करणार याची मला खात्री आहे. मला वाटते त्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. विकसित भारत हे एक पोर्टल वेबसाईटवरती अवेलेबल आहे, इंटरनेटवरती अवेलेबल आहे. तुमच्या मनात आलेल्या विकसित भारताविषयीच्या कल्पना, संकल्पना आणि त्या तुम्ही कसं पुढे घेऊन जाल, तुमची काय दिशा असेल हे तुम्ही त्याच्यावरती नोट करायला हरकत नाही. मला वाटते सर्व भारतातून अशा संकल्पना मागवल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये त्यातल्या 4 लोकांची निवड केली जाईल आणि परत देश पातळीवर त्याच्यातल्या चांगल्या संकल्पाची निवड करून मला वाटतं तुम्हाला शास्त्रज्ञ होण्याची संधी दिली जाईल किंवा तुम्हाला त्याचा सन्मान दिला जाईल. तर मी या मंचावरून एक आपल्या तरुण मुलामुलींना, माझ्या विद्यार्थ्यांना एक आवाहन करेन की तुम्ही त्या पोर्टलवर जाऊन तुमच्या संकल्पना, विकसित भारताविषयीच्या तुमच्या संकल्पना त्या पोर्टलवरती नोंद करा आणि या विकसित भारताच्या संकल्पनेच्या प्रकल्पामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग राहावा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नॅशनल सायन्स डेच्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद आदरणीय कुलगुरू महोदय, प्राध्यापक प्रकाश महानवार सर. यानंतर वेळ झालेली आहे प्रमुख पाहुण्यांचा परिचय जाणून घेण्यासाठी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्रीय संकुलाच्या अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्रीय संकुलाच्या संचालिका माननीय डॉक्टर अंजना लावण मॅडमना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद डॉक्टर तेजस्विनी. सर्वांना सुप्रभात. आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले अतिथी तथा उद्घाटक काशीनाथ देवधर सर, त्यांचा परिचय करून घेऊया. त्यांचा परिचय करून द्यायचं म्हटलं तर त्यांची ओळख आहे गन एक्सपर्ट. सीमेवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शत्रूचा मुकाबला करणाऱ्या जवानांच्या हातातील शस्त्र उत्तम दर्जाचंच असलं पाहिजे यासाठी कार्यरत असलेले शास्त्रज्ञ म्हणजे काशीनाथ देवधर सर. पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट इथं ते कार्यरत आहेत. मग कार्यरत होते तिथून ते निवृत्त झालेले आहेत सध्या. त्यांचं मूळ गाव हे पंढरपूर आहे. त्यांचा जन्म सातारचा आहे. कायमच अनुशेषग्रस्त असलेल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. कोल्हापूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचे वडील माध्यमिक शिक्षक होते. पाटीवरचं बिऱ्हाड असं त्यांचं पूर्ण शिक्षण फिरत फिरत झालेलं आहे. मात्र त्यांचं मन अतिशय संवेदनशील आहे. त्यांच्यावरचे संस्कार अतिशय चांगले आहेत. महत्त्वाचं म्हणजे लक्ष्यपूर्तीसाठी कष्ट उपसण्याची तयारी असली पाहिजे. कुठल्याही अडचणी तुम्हाला पराजित करू शकत नाहीत. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ARDAचे समूह संचालक आजचे आपले प्रमुख अतिथी काशीनाथ देवधर सर आहेत.
कोल्हापूर येथून 1981 मध्ये इंजिनिअरिंगची पदविका प्राप्त केल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्राम विकासाचे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या जिल्ह्यातील सुमारे 45 गावामध्ये उत्तम संपर्क साधला. त्यांचे वडील आणि इतर ज्येष्ठ बंधू यांच्या विचारसरणीमुळेच आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे हे त्यांना सतत वाटत राहिलं आणि त्यांना त्यानंतर ARDA बद्दलची माहिती मिळाली आणि त्यांनी त्याची प्रवेश परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि 1982 मध्ये ARDA ते वैज्ञानिक सहाय्यक या पदावर रुजू झाले. त्यानंतर प्रोजेक्ट ऑफिसर, डिव्हिजनल हेड असे विविध टप्पे पार करत करत ते समूह संचालक म्हणून तिथून निवृत्त झाले. ARDA मध्ये विविध पातळ्यांवर काम करताना देवधर सरांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केलेलं आहे. लष्कर असो, नौदल असो किंवा हवाई दल असो, त्यासाठी लागणारी जी शस्त्र आहेत ते विकसित करण्याचं काम तिथं चालतं आणि ह्या सगळ्या जे शस्त्रास्त्र विकसित करण्याचं काम होतं त्या सगळ्या प्रकल्पांमध्ये काम करण्याचं जे संधी आहे ते देवधर सरांना मिळाली आणि त्यांनी त्याच्यामध्ये भरीव काम केलेलं आहे. रणगाड्याची प्रहार क्षमता आणि त्याची अचूकता वाढवण्याचं मोलाचं काम करण्याची जी जबाबदारी होती ती सरांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे विमानवेधी तोफेचं काम देण्यात आलं होतं. रणगाडा अथवा बंदुकीने लक्ष साधायचं झालं तर ते स्थिर वस्तूवर आपण लक्ष साधतो आणि ते ठीक आहे, पण विमानवेधी तोफेतून लक्ष साधायचं असेल तर विमान सतत हलत असतं. त्यामुळे त्याची अचूकता साधण्याचं अतिशय महत्त्वाचं जे संशोधन आहे किंवा ते लक्ष भेदण्याची जी यंत्रणेतली अचूकता आहे ती आणण्यासाठीचं संशोधनाचं मोलाचं काम आहे ते काशीनाथ देवधर सरांनी बजावलेलं आहे. सगळ्यात त्यांची महत्त्वाची कामगिरी जर सांगायची झाली तर 84 mm लाईट वेट लॉन्चर या गनचा त्यांनी विकास आणि आरेखन केलेलं आहे आणि हे जे करणारे जे गट होते त्या गटाचे नेतृत्व सरांनी केलं. काय होतं, सैनिकांना आपल्या खांद्यावरून हे लॉन्चर घेऊन जावं लागत असतात आणि ह्या लॉन्चरचं वजन होतं ते 26 किलो होतं. ते चालतात, ते डोंगरदरातून चालतात, जंगलातून चालतात, वाळवंटातून चालतात. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे घेऊन जाणं अतिशय जिगरीचं काम आहे आणि त्याचं वजन 26 किलोवरून 14 किलोपर्यंत कमी करण्यात देवधर सरांना यश प्राप्त झालं. नवीन शस्त्र विकसित करायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो, कारण आपले सैनिक उणे 40 अंश तापमान ते 50 अंश तापमानाच्या वेगवेगळ्या तापमानात हिमालयातल्या पर्वतराजी असतील, राजस्थानातलं वाळवंटी प्रदेश असेल, ईशान्यातले घनदाट जंगल असतील, तर अशा प्रत्येक ठिकाणी ते शस्त्र तितक्याच परिणामक पद्धतीनं वापरता आलं पाहिजे याकडेही लक्ष ठेवावं लागतं. आणि मग अशा वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये हे शस्त्र विकसित करून त्याच्या यशस्वी चाचण्या झाल्यानंतर ते तंत्रज्ञान आयुध निर्मितीकडे हस्तांतरित करण्यात आलं आणि त्याचं प्रोडक्शन सुरू झालं. त्याच्यानंतर ते जवानांना वापरण्यास देण्यात आलेलं आहे. देवधर सरांना 1999 आणि 2005 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील कमेंडेशन सर्टिफिकेट प्रशंसापत्र हे प्राप्त झालेलं आहे. 2006 मध्ये सायंटिस्ट ऑफ द इयर हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. 2019 मध्ये त्यांना पिनाका पुरस्कार मिळाला. तो अशासाठी मिळाला आहे की आत्मनिर्भर भारतासाठी विमानछत विच्छेदन प्रणालीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून ते उत्पादकांकडे हस्तांतरित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ औरंगाबाद येथील व्यवस्थापन परिषदेवर ते महामहिम राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. संशोधन ज्ञान विचार प्रतिष्ठान पुणे संचालित डॉक्टर श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट इन सोशल सायन्सेस खडकी पुणे याचे ते अध्यक्ष म्हणून आहेत. काशीनाथ देवधर सर हे कार्यालयीन काम तर करतातच, पण त्या व्यतिरिक्त विज्ञान भारती या देशव्यापी स्वयंसेवी संघटनेच्या कार्यात ते अग्रेसर आहेत. त्याचे ते प्रचार प्रमुख म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे काम पाहतात. विज्ञान भारतीच्या द्वारे ज्ञान प्रसाराचं ज्ञान संस्काराचं कार्य केलं जातं आणि हे सुद्धा कार्य सर अत्यंत उत्स्फूर्तपणे सर करत आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून उद्घाटक म्हणून लागलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण देवधर सरांचे स्वागत करूया.
धन्यवाद माननीय डॉक्टर अंजना लावण मॅडम. एवढा सविस्तर परिचय ऐकलाय. मग आता ते व्यक्तिमत्व जेव्हा बोलेल तेव्हा नक्कीच आपण सर्वजण भारावून जाणार आहोत. त्यांचं अनुभव कथन आणि त्यांचं एकंदरीत त्यांना आलेले त्या अनुभवाच्या माध्यमातून ते कोणकोणत्या लोकांशी भेटले, त्यांनी या सगळ्या आत्मनिर्भरतेकडे सगळ्या गोष्टी भारताच्या कशा घेऊन गेल्या, या गोष्टी ऐकण्यासाठी तयार आहात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो? आवाज थोडा जोरात येऊ द्या. आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी मान्यवर सन्माननीय डॉक्टर काशीनाथ देवधर सरांना विनंती की त्यांनी आपल्या उद्घाटनपर व्याख्यानास प्रारंभ करावा. नमस्कार. सगळ्यात शेवटच्या भागावर दिसतंय का? मी दिसतोय का तुम्हाला? शेवटचे दोघं तिघं पुढे या, इथं जागा आहेत बघा पुढे सगळ्यात शेवटी. हां ये पुढे. सर्वप्रथम मी विद्यापीठाचे आणि आयोजकांचे आभार मानतो की पुण्याहून मला त्यांनी बोलवलं आणि माझे अनुभव ऐकण्यासाठी आपणा सर्वांसमोर मांडण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली. सर्वच विद्यापीठातले मान्यवर, कुलगुरूंपासून आपले चिलवण सरांपर्यंत सगळ्यांचे मी आभार मानतो की माझा परिचय करून देताना तुम्ही ऐकलं की मी पंढरपूरचा आहे. त्यामुळं कधीही सोलापूरला बोलवलं की मी हजर असतो, अशातला प्रकार. आज विज्ञान दिवस आहे, तसा काल मराठी दिवस होता आणि माझं भाषणही मी मराठीतच करणार आहे. त्यामुळं सगळ्यांना मराठी दिवसाच्या, विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विज्ञान क्षेत्राशी माझा खूप चांगला संपर्क आला आणि मी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी जे जवान काम करतात त्यांच्या हातात शस्त्र जी असतात त्याच्यामध्ये संशोधन करायची संधी मला मिळाली. तुम्ही डॉक्टर कलामांचं नाव ऐकलंय का? काय म्हणून ओळखतो आपण डॉक्टर कलामांना? APJ अब्दुल कलाम हे नाव झालं, पण त्यांना काय म्हणून ओळखतो आपण? हां, राष्ट्रपतींच्या पेक्षा जास्ती आपण सगळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं ओळखतो. बऱ्याच जणांनी त्यांना फोटोमध्ये बघितलं आहे, प्रत्यक्ष कोणी बघितलं आहे? हां, एक दोघं जण सोडले तर प्रत्यक्ष तुम्ही बघितलं नाही. पण मी जर सांगितलं की मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. DRDO म्हणून जी संस्था आहे, म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये आपले जे देश आहेत, या देशाचं संरक्षण करणारी जी तिन्ही दलं आहेत, मग त्याच्यामध्ये भूसेना आहे, नौसेना आहे, वायुसेना आहे. या तिन्ही दलांना लढाईसाठी लागणारी जी शस्त्र असतात, ही शस्त्रास्त्र तयार करण्याचं शोध लावण्याचं काम ज्या संस्थेकडे आहे ती म्हणजे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, ती पुण्यामध्ये आहे. आणि मी तिथं 1982 साली काम करायला सुरुवात केली आणि 40 वर्ष मी वेगवेगळ्या हत्यारं, बंदुका, तोफा अशा बनवल्या की ती माणसं मारायचं काम करत. पण 40 पैकी 35 वर्ष मी तसं काम केलं, पण शेवटचे 5 वर्ष मात्र मी माणूस जगवण्यासाठी पण काम केलं. मी 1982 साली जॉईन झालो आणि 1984 साली हैदराबादवरून एक जण आमच्या ऑफिसमध्ये आले होते. दिसायला एकदम साधा माणूस, केस असे वाढलेले, आणि पहिली इंटरॅक्शन झाली ती डॉक्टर कलामांची झाली. एकदम साधे राहणं, पण ते किती काम करायचे हे नंतर आम्ही अनुभवलं की दिवसामध्ये 18 तास काम करायचे आणि कोणतंही काम कमी लेखायचे नाही. डॉक्टर कलाम कोणतंही काम असू दे. म्हणजे माझी पहिली भेट जेव्हा त्यांची झाली तेव्हा ते डायरेक्टरच्या PA च्या खुर्चीमध्ये बसले होते. सगळ्यांचे बॉस असणारे माणूस
आमचे डायरेक्टर जे असतात त्यांच्या PhD ची खुर्ची असते तिथं बसले होते आणि दिल्लीला फोन लावत होते स्वतःच. त्यांचे डायरेक्ट संपर्क हा डिफेन्स मिनिस्टरशी असायचा, डॉक्टर कलाम. आणि मी 82ला जॉईन झालो आणि ते 84 जॉईन झाले. त्यामुळं आम्ही सामान्यपणे बराच कालावधी एकत्र काम करायचं संधी मिळाली. अर्थात ते हैदराबादला जास्ती असायचे, नंतर ते दिल्लीला असताना आमचा जास्ती संपर्क आला. भारताने स्वतःची शस्त्र विकसित केली पाहिजेत असा विचार त्यावेळेला चालला होता. कारण त्यावेळेला भारत हा जगातला सर्वात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणारा देश होता. आपण सर्व अन्य देशांवरती, मग रशिया असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, असे बाकीचे जे देश आहेत त्यांच्यावरती आपण अवलंबून होतो. माझी निवड कशी झाली तर माझी निवड कुठल्या कारणाने झाली तर भारताची तोफ प्रणाली, तोफ बघितल्यात सगळ्यांनी, तर तोफ गोळे असतात, ते गोळे शत्रूवरती टाकायचे आणि शत्रूला नष्ट करायचं हा त्याचा मुख्य उद्देश असतो. तर ती जी तोफ प्रणाली आहे ती आत्तापर्यंत आपण परदेशातनं विकत आणत होतो. 1982ला असा गट स्थापन केला की जो स्वतःची भारतीय तोफ प्रणाली विकसित करेल आणि त्या भारतीय प्रणालीमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. 4 वर्ष आम्ही खूप काम केलं आणि भारताची तोफ एका अर्थाने डिझाईन व्हायला सुरुवात झाली. पण आपल्या सैन्य दलाला आवश्यकता खूप जास्ती तीव्रतेची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता आहे म्हणल्यावर सरकारने स्वीडनकडून बोफोर्स नावाच्या कंपनीकडून 410 तोफा आयात केल्या. आणि त्यावेळेला भारत हा जगातला सगळ्यात जास्ती आयात करणारा देश होता. 40 वर्ष आम्ही काम झाल्यानंतर मागं पकडून जेव्हा बघू आपण तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की मागच्या वर्षी 19 नोव्हेंबरला एक बातमी आली. ती बातमी अशी होती की भारतातल्या एका कंपनीला, भारत फोर्ज लिमिटेड नावाच्या कंपनीला, ती जी तोफ होती बोफोर्सची त्याच्या काही चांगल्या पटीची तोफ, चांगल्या प्रतीची, चांगल्या क्षमतेची पॉवरफुल तोफ निर्यात करण्यासाठी $155.5 मिलियन ऑर्डर मिळाली. म्हणजे आयात करणाऱ्या देशापासून आज आपल्या स्थितीमध्ये आपण निर्यात करायला सुरुवात केलेली आहे. अशा स्थितीत आत्ता आपण आहोत. आता भारताकडं सगळेजण जे बघतायत ते एक शक्तिशाली देश म्हणून बघतात. ही शक्ती कशाच्या आधारावर मोजली जाते? म्हणजे आपला भारत देश आहे, केवढा मोठा भारत देश आहे तर 32.88 लाख वर्ग किलोमीटर असा एवढा खंडप्राय असा देश आहे. मोठा भूभाग आपल्या ताब्यात आहे. 140 कोटी जनता आहे. 7,500 किलोमीटरपेक्षा जास्ती त्याला समुद्र किनारा आहे आणि 15,200 किलोमीटरपेक्षा जास्ती ही जमिनी सीमा आहे. त्यामुळं आपल्या सीमांमधनं शत्रूचं आक्रमण होणार नाही ह्याची जबाबदारी कोणाची आहे? या देशाची. आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे या देशाची सुरक्षितता, एकात्मता, सार्वभौमत्व हे टिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे, भारतीय नागरिकाची आहे. त्यामध्ये आपण सगळे आहोत. आणि मग आपण काय करतो? आपण एक व्यवस्था तयार करतो. ती प्रत्येकजण काही प्रत्येकाची जबाबदारी म्हणून काही सीमेवरती लढायला जाऊ शकत नाही. म्हणून आपण एक मतदान करतो आणि आपलं एक सरकार निवडून येतो. आणि ह्या भारत सरकारकडं पर्यायाने आपल्या देशाचं संरक्षण करणं, सुरक्षा बघणं, एकात्मता टिकवणं, देशाचे तुकडे होणार नाहीत हे बघणं आणि देशाचं सार्वभौमत्व टिकवणं हे या भारत सरकारचं काम. आपल्या सर्वांच्या वतीने हे भारत सरकार करतं. म्हणून सरकार निवडून देताना आपण तेवढे जबाबदार असतो, कारण आपण भारत देशाच्या रक्षणाची भूमिका त्यामध्ये बजावत असतो. मग सरकार काय करतं? सरकारचे 2 मंत्रालय असतात. एक मंत्रालय असतं ते
देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षा बघतो आणि ते काम गृह मंत्रालयाकडे असतं. आणि बाहेरनं होणारी जेवढी आक्रमणं आहेत, मग शत्रू पक्षाचे असतील किंवा महाशक्तींकडनं येणारे दबाव असतील, आपल्या देशाला वाईट भावनेनी कोणीही जर येऊन आपल्यावरती प्रहार करत असेल, आघात करत असेल, आक्रमण करत असेल, तर त्याला तिथल्या तिथं संपवणं, तोडून टाकणं किंवा नष्ट करणं ह्याचं जबाबदारी ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स याच्याकडे असते. म्हणजे रक्षा मंत्रालय असं त्याला हिंदीमध्ये म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला संरक्षण मंत्रालय असं म्हणतो. अशा संरक्षण मंत्रालयाची ही जबाबदारी असते. आणि संरक्षण मंत्रालयामध्ये 3 सशस्त्र दलं असतात. सशस्त्र दलांमध्ये पहिलं दल काय आहे की मी सांगितलं की 32.88 लाख वर्ग किलोमीटर एवढा भूभाग आहे आपला. 3300 किलोमीटर लांब आणि 2900 किलोमीटर रुंद असा असणारा देश, याची ती जबाबदारी आहे. तर ही जबाबदारी सुरक्षा वाढण्यासाठी आपलं सैन्य दल असतं, भूसेना असते. आणि भूसेनेला लागणारी शस्त्रास्त्र तयार करणं हे आमचं काम आहे. किती प्रकारची शस्त्रास्त्र लागतात, तर अगदी एक माणूस मारण्यासाठी पिस्तूल, रायफल इथपासून ते गावच्या गाव बेचिराख करण्याची क्षमता असणारं क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब इथपर्यंत सगळ्या प्रकारची शस्त्र त्याला लागतात. ही शस्त्रास्त्रामध्ये आपण जर वर्गीकरण केलं त्याचं, तर भारताला ताकदवान देश जगामध्ये कशा पद्धतीने मानला जाऊ शकतो, तर भारत हा ताकदवान देश यासाठी मानला जातो की भारताकडं सध्या अण्वस्त्र आहेत. अण्वस्त्र म्हणजे अणुबॉम्ब. पूर्वी आपल्याकडे अणुबॉम्ब नव्हता आणि सगळे आपल्याला भीती दाखवायची, बघा आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, आम्ही अणुबॉम्ब टाकू. कारण 6 ऑगस्ट 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमावरती, जपानमधलं एक गाव, ते अमेरिकेने एक अणुबॉम्ब टाकला आणि पूर्ण बेचिराख केलं आणि त्याचे परिणाम खूप झाले. म्हणून अणुबॉम्ब ज्याच्याकडे आहे तो शक्तिशाली देश असा एक आयाम त्यातला मानला जातो. मग भारताने पण अणुबॉम्ब तयार करायचं ठरवलं. 1974 साली त्यावेळचे जे शास्त्रज्ञ होते डॉक्टर राजा रामण्णा यांच्या नेतृत्वाखाली आपण पोखरणमध्ये 18 मे 1974 पोखरणमध्ये एक छोटा प्रयोग केला, अणुस्फोट घडवले. आणि आपण त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती आणि त्याचं कोड नेम होतं आणि बुद्ध हसला. आणि भारत हा जगामध्ये अणुबॉम्ब करू शकतो हे जगाला दाखवून दिले. पण सगळ्या जगाने भारतावरती इतके दडपण आणलं, दबाव आणला की आपण काही अणुबॉम्ब तयार करू शकलो नाही. फक्त एक प्रयोग केला पण सगळ्यांनी दबाव आणला. त्या दबावाला झुगारून देऊन अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते 1998 11 मेला 3 अणुस्फोट आपण केले. अणुस्फोट हे काय प्रकरण आहे, काय नाही, त्याचं विज्ञान काय आहे हे आपण शाळेमध्ये शिकत असू किंवा शिकणार असू की पदार्थामध्ये जे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्याची रचना, हे जे सगळं असतं त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा साठवलेली असते आणि ती एका विशिष्ट पद्धतीने ती ऊर्जा वापरून ती रिलीज केली जाते आणि त्याचा बॉम्ब बनवला जातो. खूप मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा बाहेर पडली जाते. हे अणुबॉम्ब म्हणून आपण त्याला म्हणतो. अणुबॉम्बचे सुद्धा थर्मोन्यूक्लिअर डिव्हाइस म्हणून आहे, थर्मोफिशन आहे, थर्मोफ्युजन आहे. हे थोडं आपण फिजिक्समध्ये बेसिक एकदा समजलं आपल्याला 8वी 9वी 10वी मध्ये की आपण शिकणार होत नंतर. पण भारताकडे ते तंत्रज्ञान नव्हतं, त्याच्यासाठी लागणारा कॉम्प्युटर नव्हता आपल्याकडे. तो कॉम्प्युटर आपल्याला अमेरिकेकडे, त्याला काय म्हणतात, सुपर कॉम्प्युटर. असा सुपर कॉम्प्युटर भारताने मागितला तर जगामध्ये कुणीही भारताला सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला. कारण अणुबॉम्ब तयार करण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लागतो. मग आपल्या इथले एक शास्त्रज्ञ त्यांच्यावरती ही जबाबदारी दिली. डॉक्टर विजय भटकरांचं नाव ऐकले सगळ्यांनी. डॉक्टर विजय भटकरांनी सीडॅकच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये सुपर कॉम्प्युटर तयार केला आणि म्हणून त्या सुपर कॉम्प्युटरचा वापर करून 98 साली आपण
3 अणुस्फोट 11 मेला केले आणि जग सगळं हादरलं, कारण मोजक्या देशांकडे फक्त अणुबॉम्ब होते आणि भारतही त्यात सम्मिलित झाला. एक अण्वस्त्रधारी देश म्हणून भारताला मान्यता मिळाली. 13 मेला परत आपण अणुस्फोट केले 2. आता अणुस्फोटामध्येचं तंत्रज्ञान तत्वज्ञान सांगायचं म्हणलं तर तो एक वेगळा क्लास सारखं घ्यावं लागेल, ते समजून सांगायला लागेल, कारण ते क्लिष्ट विज्ञान आहे, फिजिक्समध्ये आहे आणि ते आपल्याला 11वी 12वी नंतर कळणार आहे. फिजिक्समध्ये आपण ते शिकणार आहोत. पण अणुबॉम्बची ताकद आपण घेतली तर अणुबॉम्ब आपल्याकडं आहे एवढं जरी कळलं तरी शत्रूला कळतं की हा ताकदवान देश. म्हणजे एखादा देश ताकदवान आहे का नाही हे मोजण्याचे जे मापदंड असतात त्याच्यामध्ये अणुबॉम्ब हा फार महत्त्वाचा भाग. तर अणुबॉम्ब कधी असतो तर त्याच्या मागचं विज्ञान आलं पाहिजे. आणि आज विज्ञान दिवस असल्यामुळं मला असं वाटतं की अटल बिहारी वाजपेयींचं स्मरण करणं फार उचित आहे. जसं व्यंकटरमण म्हणजे चंद्रशेखर व्यंकटरमण यांचं जसं आपण स्मरण केलं तसं, कारण 11 मे 1998ला भारत हा अण्वस्त्रधारी देश झाला. त्यावेळेला पूर्वीच्या पंतप्रधानांनी सांगितलेला जो एक मंत्र होता, एक घोषणा होती. काय घोषणा होती? जय जवान जय किसान. त्याचा विस्तार करून इथून पुढच्या काळामध्ये भारताला जर प्रगती करायची असेल तर विज्ञानाची कास धरली पाहिजे हे लक्षात घेऊन पंतप्रधान त्यावेळेचे जे अटल बिहारी वाजपेयी आहेत त्यांनी तीच घोषणा पुढं वाढ केली, त्याची विस्तार केला आणि जय जवान जय किसान जय विज्ञान असं विज्ञानाचा जोर दिला. आणि त्यांना हे नक्की माहीत होतं की भारताला जर प्रगती करायची असेल तर विज्ञानाची कास धरली पाहिजे. आमच्यामध्ये DRDOमध्ये सुद्धा त्यावेळेला डॉक्टर कलाम हे त्या अणुबॉम्बच्या ह्याच्यामध्ये प्रमुख होते. डॉक्टर कलाम DRDOचे प्रमुख होते आणि अणुबॉम्ब आपण तयार केले. आता अणुबॉम्ब कसे तयार केले तर सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं की भारतासारख्या देशाने अणुबॉम्ब तयार केले, अशा पद्धतीने काम केलं. मग भारताने काय केलं, अणुबॉम्ब झाल्यानंतर डिक्लेअर केलं की आम्ही आता अण्वस्त्रधारी देश आहोत. त्याचबरोबर 1974 पासून 24 वर्ष आपल्याला ज्या देशांनी आपल्याला करू दिलं नव्हतं अणुबॉम्बचं काम, त्या सगळ्या देशांना दबावाला बळी न पडता एक आंतरराष्ट्रीय दबाव होता आपल्या देशाच्या पंतप्रधानांना, तो झुगारून देऊन त्यांनी परवानगी दिली आणि आपण अणुबॉम्ब केले. ज्या दिवशी अणुबॉम्ब केले त्या दिवसापर्यंत इतकी गुप्तता पाळली होती की कुणालाही कळलंच नाही की भारत अणुबॉम्ब करणार आहे. डायरेक्ट आम्ही अणुबॉम्बच्या चाचण्या केल्या आणि त्या यशस्वी झाल्या ही घोषणा पंतप्रधानांनी केली आणि त्याच वेळेला जगाला कळलं. 1 महिन्यापासून त्याचं काम चालू होतं पोखरणच्या वाळवंटामध्ये आणि अमेरिकेला सुद्धा ह्याचं आश्चर्य वाटत नव्हतं की भारताला अणुबॉम्ब करता येतो, ह्याचं नव्हतं आश्चर्य. त्यांना आश्चर्य वाटत होतं कारण त्यांची एक घमेंड होती. त्यांना असं वाटत होतं की आपले इतके गुप्तहेर करणारे उपग्रह आहेत की त्या उपग्रहाच्याद्वारे प्रत्येक स्क्वेअर मीटरवरती काय चाललंय ते जगामध्ये हे आम्हाला कळतंय. आम्ही ते डिटेक्ट करतो आणि लगेच पॉईंट आऊट करतो आणि दबाव आणतो. तर अशा अमेरिकेला सुद्धा चकवा देऊन आपण हे अणुचाचण्या केल्या, गुप्तता पाळली. 1 महिना काम करत होते, जगात कुणालाही कळलं नाही. डॉक्टर कलामांना आम्ही विचारलं, ते अणुस्फोट झाल्यानंतर ARDमध्ये आले. डॉक्टर कलामांना आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. आम्ही विचारलं की सर हे कसं काय केलं, तर ते म्हणले अरे तुम्ही तर पुण्यामध्ये, तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजेत, पुण्यामध्ये काय आहे. म्हणलं असं कसं काय, तर ते म्हणले की वी हॅव यूज कात्रज डॉक्ट्रिन. डॉक्टर कलाम आम्हाला म्हणले वी हॅव यूज कात्रज डॉक्ट्रिनचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे शाहिस्ते खानाला सैन्याला कात्रजला पळवलं आणि मग हल्ला केला, त्याप्रमाणे सगळ्या जगाला बालासोरकडं बघायला लावलं आणि आम्ही पोखरणच्या 2,5-3 हजार किलोमीटरच्या पश्चिमेला त्या बालासोरच्या अणुस्फोट केला. अशा पद्धतीची रचना म्हणजे आपले शास्त्रज्ञ क्षमतावान आहेत, पण त्याला समाजाचा आणि सरकारचा पाठिंबा असेल तर या गोष्टी घडू शकतात. 2019 मध्ये मी म्हणून सांगितलं तुम्हाला की बॉम्ब आणले वगैरे.
मी सातत्याने वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांवरती काम करत होतो. एक तोफ अशी होती की विमान विरोधी तोफ तयार करायची. तुम्ही समजू शकता की विमान आवाजाच्या दुप्पट वेगाने तिप्पट वेगाने असं धावतात, पळतात, उंचीवरनं जात आहे. जमिनीवरनं एक गोळी अशी सोडायची आणि त्याला मारायची की ते अचूकतेने त्या विमानाचा छेद करेल, भेद घेईल. किती अवघड काम आहे इतक्या प्रचंड वेगाने जाणाऱ्या याला. कारण मी त्याच्यावर नेम धरला आणि गोळी सोडली तर माझी गोळी सोडून तिथपर्यंत येईपर्यंत ते विमान पुढे गेलं. त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून त्या गोळ्या वाया जाईल. मग आम्ही काय केलं, आम्ही अशा रीतीने संशोधन केलं, अशा रीतीने. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला सगळ्या शाळेमध्ये शिकतोय म्हणून मी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला सगळ्यांना न्यूटनचा पहिला नियम माहीत आहे, शिकलेत सगळे. न्यूटनचा पहिला नियम आहे, न्यूटनचा दुसरा नियम आहे. सगळे इंग्लिश मिडियममध्ये आहेत का मराठी मिडियममध्ये आहेत? इंग्लिश मिडियममध्ये. पण न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ माहिती आहे का सगळ्यांना? ह्या 3 लॉमध्ये इतकी ताकद आहे की आमची पूर्ण संस्था जेवढं काही काम करते ह्या न्यूटनच्या 3 नियमावरती काम करते. म्हणजे हाऊ टू डिस्ट्रक्ट द टार्गेट्स, न्यूटन्स फर्स्ट लॉ, लॉ ऑफ इनर्शिया. एखादी गोळी, छोटी गोळीपासून तोफेच्या गोळ्यापर्यंत, म्हणजे बंदुकीच्या गोळीपासून ते तोफेच्या गोळ्यापर्यंत एखादी गोष्ट फेकायची असेल शत्रूकडं तर त्याच्यासाठी आपण न्यूटनचा दुसरा नियम वापरतो. त्याला म्हणतो आपण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हा जो सूत्र वापरतो आपण तेवढा आहे. म्हणजे शाळेमध्ये आपण ज्या वेळेला अभ्यास करत असतो त्यावेळेला आम्हालाही माहीत नव्हतं की आपल्याला काय त्याचं महत्त्व आहे किंवा उपयोग आहे. त्यावेळेला आपण काय विचार करू की अरे न्यूटनचा पहिला नियम 1 मार्काला आहे, न्यूटनचा दुसरा नियम 5 मार्काला आहे. पण आयुष्यभर मी ज्या संस्थेत काम केलं त्या संस्थेतल्या सगळ्या सिस्टीम ह्या 3 नियमावरती काम करतात. तिसरा नियम काय आहे? न्यूटन्स थर्ड लॉ. कोणी सांगेल काय मागं? हां सांग, उभं राहा. माझ्यापर्यंत आवाज आला का? जोरात बोल. हां, एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. टाळ्या होतात त्याच्यासाठी. काय नियम करायचा बस. तर हा नियम वापरून आम्ही सगळे रॉकेट्स किंवा मिसाईल्स ही विकसित करतो. आता मिसाईलचं नाव निघालं तर भारताकडे पहिल्यांदा मिसाईल नव्हते. ती मिसाईल आपण कुठून आणत होतो? परदेशातून विकत आणायची, आपण आयात करायची, अशीच परंपरा होती. मग डॉक्टर राजा रामण्णा आणि डॉक्टर MGK मेनन हे 2 थोर शास्त्रज्ञ आहेत भारतातले. या 2 शास्त्रज्ञांनी डॉक्टर कलामांना सांगितलं, ते डॉक्टर कलामांचे वरिष्ठ होते, त्यांनी डॉक्टर कलामांना सांगितलं की आता तुम्ही इस्रोतलं काम थांबवा आणि DRDOमध्ये जा, तिथं भारताची क्षेपणास्त्र मिसाईल सिस्टीम्स तयार करायच्या. आणि मग जसं मी सांगितलं तसं की मी 82ला जॉईन झालो आणि 84 सालपासून डॉक्टर कलामांना इस्रोमधून DRDOमध्ये आणलं आणि त्यांना काम काय दिलं तर ही वॉज द लीडर फॉर मिसाईल प्रोग्राम. त्या मिसाईल प्रोग्रामचं नाव होतं IGMDP, इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे 5 जागतिक स्तराची मिसाईल आपण त्या प्रकल्पाच्या अंतर्गत विकसित करत होतो. मिसाईल 4 प्रकारचे असतात. जमिनीवरती टार्गेट असणारं आणि जमिनीवरती फायर करायचं, त्याला सरफेस टू सरफेस मिसाईल म्हणतात. दुसऱ्या प्रकारचं मिसाईल असतं ते सरफेस टू एअर, म्हणजे हवेतून येणारा एखादा शत्रू असेल, मग फायटर प्लेन असेल, फ्लाईंग मिसाईल असेल किंवा काहीतरी हेलिकॉप्टर असेल, अशा पद्धतीने तर त्याला हवेतल्या हवेत निशाणा धरून उडवून लावायचं, आपल्यापर्यंत येऊ द्यायचं नाही. असं काम करणारं जे मिसाईल असतं त्याला सरफेस टू एअर मिसाईल म्हणतात. क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल असा एक प्रकार की टार्गेट डिटेक्ट झाल्यापासून कमीत कमी वेळामध्ये आपलं मिसाईल फायर करायचं आणि त्याला उडवून टाकायचं. आणि रणगाड्याचे विरोधी फोडणारा, रणगाडा फोडून टाकेल जगातला कुठलाही अद्यावत रणगाडा. रणगाडा बघितला का? टँक गन असं म्हणतात त्याला इंग्रजीत. टँक गन म्हणजे रणगाडा. तर असा कुठलाही जगातला रणगाडा फोडणारं एक क्षेपणास्त्र.
अशा पद्धतीची विविध 5 प्रकारची क्षेपणास्त्र या प्रोग्रामच्या अंतर्गत IGM-DPच्या अंतर्गत विकसित करायला डॉक्टर कलामांना DRDOमध्ये आणलं आणि त्यांच्याकडे नेतृत्व दिलं. आणि अवघ्या 5 वर्षामध्ये 18 तास ती टीम काम करत होत्या आणि ही 5ही क्षेपणास्त्र अवघ्या 5 वर्षामध्ये पहिल्या चाचण्या यशस्वी झाल्या. सगळ्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या यशस्वी झाल्या. मग पहिलं क्षेपणास्त्र होतं जमिनीवर फायर करायचं. 100 किलोमीटरवरचा शत्रू उडवायचा. आपल्या शत्रू 100 किलोमीटरवर आहे, आपण इथनं फायर करायचं. अशा शत्रू करणारं जे मिसाईल होतं ते पहिलं मिसाईल होतं, ते यशस्वी झालं. दुसरं 1000 किलोमीटरवरचा शत्रू, 1000 किलोमीटर अंतरावर असणारं, म्हणजे इथनं मुंबई समजा 500, तर तेवढंच अंतर पुढं केल्यानंतर जेवढं येईल असं 1000 किलोमीटर, म्हणजे पाकिस्तान थोडक्यात असं पाकिस्तानवरती फायर करायचं अशा पद्धतीचं एक मिसाईल होतं, ते केलं. आकाशातनं येणारे ते 5ही क्षेपणास्त्र यशस्वी झाल्यानंतर डॉक्टर कलामांनी सगळ्या शास्त्रज्ञांना बोलवलं आणि म्हणले, अरे नुसती अशी सरफेस टू सरफेस, सरफेस टू एअर अशी नावं देण्यापेक्षा म्हणले आपण ह्याला काहीतरी नावं सुचवा म्हणले तुम्ही. आणि डॉक्टर कलामांनी नावं सुचवायला सांगितली. डॉक्टर कलामांनी सांगितलं की या क्षेपणास्त्र आपण जे विकसित करतो, नाव इट इज गोईंग फॉर सक्सेस, यशस्वी झालेले आहेत, ह्याला तुम्ही नावं सुचवा. पण आपले सायंटिस्ट सगळे खूप अभ्यास करतात. कोणीतरी गुगलमधनं असतं, कोणीतरी अमेरिकेचा अभ्यास केलेला असतो, कोणीतरी रशियाचा अभ्यास केलेला असतो. पटापट नावं सांगायला सुरुवात केली. कोणी स्कड सांगितलं, कोणी पेट्रियट सांगितलं, कोणी शार्प शूटर सांगितलं. डॉक्टर कलाम म्हणले नाही. डॉक्टर कलामांना आपल्या मातीचा, आपल्या देशाचा प्रचंड अभिमान. त्यांनी सांगितलं की तुम्ही असं नाव सुचवा की जे इथल्या मातीशी जुळलेलं आहे. आणि म्हणून इथलं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावरती जी क्षेपणास्त्र आहेत ती नावं दिली गेली. आपण नावं ऐकली. पहिलं होतं पृथ्वी, अग्नी, आकाश, ही नावं आपण ऐकतो. सगळ्यांनी ऐकलीत का ही नावं? तर अशी नावं डॉक्टर कलामांनी विकसित करून दिली. त्यांनी सांगितलं की हे याच्यासाठी करायचं. तर अशा पद्धतीने विविध प्रकारचं काम हे मला करायला मिळालं. आता शेवटचं सांगतो की मला अजून एक संधी मिळाली, ती म्हणजे 1996 साली डॉक्टर कलाम आमचे प्रमुख असताना त्यावेळचे जे सेनाध्यक्ष होते जनरल शंकरराय चौधरी, ते आमच्या ऑफिसमध्ये आले. आणि त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला लाईट वेट वेपन पाहिजे. युद्ध पर्वतीय रांगांमध्ये जे युद्ध करायचं असतं ते हलक्या वजनाचं पाहिजे. आणि हलक्या वजनाचं युद्ध सामुग्री पाहिजे म्हटल्यानंतर ते काम माझ्याकडे आलं. 2 वर्षामध्ये 26 किलो वजनाची तोफ 14 किलो वजनाची बनवली आम्ही आणि आर्मीकडे द्यायचं ठरवलं. तोपर्यंत कारगिलचं युद्ध सुरू झालं. सगळ्यांना माहीत आहे कारगिलचं युद्ध सुरू झालं. आणि त्या कारगिलच्या युद्धासाठी तो युद्ध चालू झाल्यानंतर डॉक्टर कलामांचा ARDमध्ये फोन आला. त्यांनी म्हणले की आपल्याला लाईट वेट वेपन जे करत होतो त्याची काय परिस्थिती. मी सांगितलं की सर 2 वेपन तयार आहेत पण त्याच्या सगळ्या चाचण्या व्हायच्या आहेत. तर ते म्हणले तुझा कॉन्फिडन्स काय आहे, आत्मविश्वास काय आहे तुझा. मी म्हटलं सर माझं आय एम फुल्ली कॉन्फिडंट, ते काम करू शकतो. तर ते म्हणले मग तू काही चिंता करू नको, ते वेपन तू घेऊन ये दिल्लीला, आपण ते पाकिस्तानवरती फायर करू. आणि पहिल्या चाचण्याच त्याच्या पाकिस्तानवरती झाला. असं हे 84 mm रॉकेट लॉन्चर मी विकसित केलं आणि आर्मीकडे ते नेऊन दिलं. आर्मीकडे ते दिल्यानंतर आर्मीने त्याच्या चाचण्या घेतल्या. त्या चाचण्या घेतल्यावरती आर्मीने सांगितलं की अरे हे तर खूपच छान आहे, वजनाला कमी असलं तरी परफॉर्मन्समध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपण विकसित केलं आहे, कुठलंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. तर ते म्हणले की आर्मीला हे वेपन पाहिजे, आवडलं. आणि ही एक अर्थाने माझ्यासाठी पावती होती की जे काम आपण ज्यांच्यासाठी करतो त्याला ते आवडलं. आणि मग ते वेपन आम्ही डॉक्टर कलाम आले असताना त्यांनी संबंध त्याचा रिव्ह्यू घेतला. त्यांनी पाठीवरती थाप मारली माझ्या आणि मला म्हणले की वेल डन, लवकरात लवकर अशा पद्धतीची वेपन तू नेऊन दे. आणि मी म्हणतो की मला जेवढी बक्षिसं मिळाली
त्या बक्षिसांपेक्षा डॉक्टर कलामांची पाठीवर थाप मिळणं हे मी माझं मोठं भाग्य समजतो. अशा परिस्थितीत डॉक्टर कलामांनी चाचण्या घेऊन ते सांगितलं की कर म्हणून. आम्ही 5 वेपन केले, आर्मीला दिले आणि आर्मीला म्हणलं की घ्या तुम्ही चाचण्या घ्या. तर ते म्हणले तुमच्या वेपनवर आम्ही कसं काय विश्वास ठेवणार, आम्ही नाही विश्वास ठेवणार, कारण ते इतकं भयानक असतं की ॲक्सिडेंट झालं तर माणसाची मुंडकी उडून जातात, अमकं होतं, कारण शेवटी बॉम्ब आहे त्यात. तर ते म्हणले तुम्हीच करून दाखवा. म्हटलं सर छोटी पिस्तूल जरी फायर करायची असेल तरी तुम्हाला अथॉरिटी लागते, लायसन लागते, परमिशन लागते, ट्रेनिंग लागतं. हे तर मोठं वेपन आहे, रणगाडा फोडू शकेल, बंकर फोडू शकेल, अशा पद्धतीचं वेपन आहे. तर हे ते म्हणले नथिंग डुईंग, आम्ही काही आमच्या माणसाला करायला सांगणार नाही. आणि मग तुम्हाला सांगतो की देशासाठी काहीतरी करायचं असं ठरवून तिथं मी काम करत असल्यामुळं विचार केला की जे जवानाचं व्हील तर आपलं व्हील. मी ते स्वतः माझी तोफ माझ्या खांद्यावर घेतली, 6 हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड 50 सेकंदात फायर केले. तेव्हा आर्मीने त्याला हात लावला आणि ते यशस्वी झाले. आर्मीचे लोक कशा पद्धतीने काम करतात हे तेव्हा बघायला मिळालं. एका रणगाड्याची आम्ही अचूकता वाढवत असताना झाशीच्या जवळ बबिना नावाचं गाव आहे, तिथं गेलो. तिथं काम चालू होतं, मी बघत होतो, त्यांच्या बरोबर राहत होतो. त्यांच्या बरॅकमध्ये राहायची माझी व्यवस्था केलेली होती. आपले जवान कसे राहतात काय हे बघत होतो. ते जवान कसे राहतात बघत असताना लक्षात आलं की सकाळी 3.5 तास आणि संध्याकाळी जवळजवळ 2 ते 2.5 तास हे सगळे जवान मैदानी कसरती करत असतात. शरीर बळकट करण्यासाठी, बलदंड होण्यासाठीची वेगवेगळे व्यायाम प्रकार करतात. निम्म्या रात्रीत जरी युद्ध लागलं तरी चीनच्या सैनिकांच्या मुंड्या बिरगळून आपण मारलेलं आपल्याला आठवत असेल 2 वर्षापूर्वी. तर असे सशक्त बलदंड सैनिक आपल्याकडे झाले पाहिजेत, अशासाठी काम होते. आणि अशा ह्याच्यामध्ये ईदची सुट्टी आली होती. तर त्या जवानांनी सगळे दमून भागून जायचे, एवढं कष्ट असायचं त्यांचं जीवन. त्यांनी सांगितलं 3 वाक्यामध्ये ईदची सुट्टी होती त्या दिवशी आणि त्यांनी सांगितलं की मी 35-40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला, 1985ची गोष्ट आहे. त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला म्हणून मी तुम्हाला सांगतो की जवानांच्या बरोबर काम करताना कशी प्रेरणा मिळते. तर त्यांनी सांगितलं ईद, दुसऱ्या दिवशी ईद होती आणि आदल्या दिवशी सगळे दमून मागून बसले होते. त्यांनी सांगितलं कल छुट्टी होगी. आर्मीमध्ये लंबचौडं भाषणबाजी करत नाहीत, छोटी छोटी वाक्य असतात. कारण 3200 किलोमीटर लांब, 1900 किलोमीटर रुंद असणाऱ्या देशामध्ये दर 10 किलोमीटरवर भाषा बदलते आणि ऑर्डर जी दिली ती जशीच्या तशी फॉलो होण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीची आर्मीची भाषा आहे. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं कल छुट्टी होगी, छोटी छोटी वाक्य. दुसरं वाक्य सांगितलं कोई वर्दी नाही पहनेगा, आपल्याला जो गणवेश दिलेला असतो तो कोणी घालणार नाही. आणि तिसरं वाक्य होतं लेकिन कारवाई पुरी होगी. याचा अर्थ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा 24/7 जे जे काम दिले ते जसंच्या तसं करायचं. म्हणजे आर्मीला सुट्टी, त्याचा अर्थ गणवेशाला सुट्टी, कामाला नसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तेच असे 24/7 आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करतायत. त्यांच्या हातातलं शस्त्र अद्ययावत आणि अत्याधुनिक करण्याचं काम माझं होतं, ते आम्ही करत होतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज अनेक प्रोजेक्टवरती मला काम करायची संधी मिळाली. मगाशी उल्लेख केला त्यातला एक छोटासा भाग सांगतो तुम्हाला आणि माझं भाषण संपवतो. उल्लेख असा केला की 40 वर्षापैकी 35 वर्ष मी माणसं वेगवेगळे मारण्याच्या कामामध्ये होते, वेगवेगळ्या सिस्टीम बनवल्या. मग बंदूक असेल, तोफ असेल, मिसाईल असेल वगैरे. पण शेवटचे 5 वर्ष मात्र मी माणूस जगवण्यासाठी काम केलं. म्हणजे काय तर आपल्या फायटर प्लेनचा जो वैमानिक आहे, हा वैमानिक यशस्वीपणे इमर्जन्सी केसमध्ये विमान जरी गेलं तरी तो जगला पाहिजे, ह्याच्यासाठी एक इमर्जन्सी एस्केप सिस्टीम अशी असते. पूर्वी आपण रशियन किंवा फ्रान्स यांच्याकडनं घेत होतो. त्या सिस्टीमचं काम हे कमांड दिल्यापासून 1400 मिलीसेकंद एवढा वेळ घेतो. आम्ही ती केवळ 14 मिलीसेकंदमध्ये काम होईल अशी यंत्रणा विकसित केली. आणि ज्या भारतीय लढाऊ विमानामधून, तेजस नावाचं जे विमान आहे आपलं, त्या विमानातून चक्कर मारून दाखवली आपल्या पंतप्रधानांनी. म्हणजे पंतप्रधान ज्या विमानातून उडू शकतो ते किती कॉन्फिडन्सचं आणि किती आत्मविश्वासाचं असलं पाहिजे, किती सुरक्षित असलं पाहिजे हे जगाला कळलं. आणि आज 25 देश
भारताकडनं ते विकत घेऊ इच्छितात, त्याची बोलणी चाललेली. म्हणजे एक वेळ अशी होती की भारत सगळ्यात आयात करत होता, आज आपण निर्यात करतो. अशा या ज्याच्यातून पंतप्रधानांनी प्रवास केला अशा विमानाला मी तयार केलेली सिस्टीम लावली, याचा मला खूप अभिमान वाटतो. ती सिस्टीम इतकी मिशन क्रिटिकल आहे की ती सिस्टीम लावल्याशिवाय कुठलंही विमान उडायला परवानगी नाही. अशा पद्धतीचे अनेक अनुभव हे पाठीशी आहेत. पण विज्ञानाचा अभ्यास करत असताना माझ्या असं वाटतं की आपल्या मनामध्ये विविध प्रकारचे प्रश्न पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नाला आपण उत्तरं शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. रेडीमेड उत्तरं मार्ग देतील, समज देणार नाही. विज्ञानाच्या दिवशी, विज्ञान दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांनी एवढं ठरवलं की मी जे काही शिकतोय आत्ता शाळेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ते समजून घेऊन शिकेन. समजून घेतले तर मार्क कुठं जाणार नाही, पण पाठांतर करून मिळालं तर मार्क मिळतील पण समजणार नाही. आणि नंतर तुम्ही जेव्हा कामामध्ये पुढं प्रगती करावं इच्छिताल त्यावेळेला ऐन वेळेला काही आठवणार नाही. आणि कारण ते फक्त मार्कापुरतं पाठ केलेलं असेल. त्यामुळं डॉक्टर कलामांच्याच भाषेत सांगायचं झालं तर स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. तुमचा देश सशक्त असला पाहिजे तरच तुमच्या देशाला जग मान्यता मिळते. आज आमचे पंतप्रधान पण म्हणतात की हम न आँख झुका कर बात करेंगे, न हम आँख दिखा कर बात करेंगे, हम आँख में आँख डाल कर बात करेंगे. मला वाटतं गेल्या 35-25 वर्षामध्ये आमच्या पिढीने काय केलं हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या अनुभवातून केला. तुम्ही सगळे पुढच्या 25 वर्षामध्ये भारताला विश्वगुरू बनवणारे लोक आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःपेक्षा देश मोठा हे लक्षात घेऊन देश के लिए सब कुछ असं जर काम केलं तर पैसे मिळवाल, पण ते पैसे आपल्या देशाला खालीपणा कमीपणा आणणाऱ्या गोष्टींनी नाही आला पाहिजे. पैसे मिळवत असताना देश पण पुढं जाईल असं बघितलं पाहिजे. डॉक्टर कलामांच्या भाषेमध्ये विश्वगुरू आपल्याला बनायचं आहे. तर विश्वगुरू का बनायचं, तर आपण नुसतं पहिल्या क्रमांकावर येऊन चाललं का नाही. तर डॉक्टर कलाम म्हणत असतात की विश्वगुरू अशासाठी बनायचं की ज्या वेळेला पहिला बनतो त्यावेळेला दुसरा, तिसरा, चौथा अशी एक लाईन जी आहे नंबरची, ते सगळे आपले शत्रू असतात. ते कायम आपल्याला खाली खेचायला बघतात. पण ज्या वेळेला तुमची उंची एवढी असेल की तुमच्याकडे बघायला अशी मान वर करावी लागेल त्यावेळेला मात्र कुणीही तुमचा शत्रू राहणार नाही. आणि आपलं तत्त्वज्ञान हेच आहे, जियो और जीने दो, जगा आणि जगू द्या हे तत्त्वज्ञान आहे. हे जगाला त्याची आवश्यकता आहे. सगळी युद्ध जिथं चालू आहेत त्या युद्धवाल्यांना सुद्धा भारतच आपल्याला मदत करू शकेल अशी एक मनामध्ये इच्छा आहे. भारताचं तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे. पण डॉक्टर कलाम म्हणत असत की कुठलंही तत्त्वज्ञान नुसतं चांगलं असून चालत नाही. स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. आणि आज जगामध्ये भारताला जो मान मिळतो तो आज भारत सशक्त आहे, समर्थ आहे. म्हणून आहे नक्कीच तुमच्या काळामध्ये तुम्ही सर्वजण कष्ट करून हा विश्वगुरू बनवाल यात मला शंका नाही. धन्यवाद. देशासाठी सर्वस्व अर्पण करून कार्य करावे असा संदेश सन्मान्य डॉक्टर काशीनाथ देवधर सरांनी आपल्या सर्वांना दिला. विद्यापीठाच्या वतीने सर आपले मनपूर्वक आभार. औपचारिक आभाराकडे वळणार आहोत. तत्पूर्वी 2 महत्त्वाच्या सूचना. सध्याचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो संपल्यावरती वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. ती स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस G01 या क्लासरूममध्ये होणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच दुपारी 2:30 वाजता प्रश्नमंजुषा क्विज कॉम्पिटिशन हे जे होणार आहे ते स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस ग्राउंड फ्लोर सेमिनार हॉल जो आहे तिथे होणार आहे. याचे सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. प्रेम, विनम्रता, आदर, माणुसकी दर्शवणारा भाव म्हणजे आभार. आजचा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. त्या सर्वांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुटुंब प्रमुख कुलगुरू आदरणीय प्राध्यापक प्रकाश महानवार यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. तसेच विश्वास आणि आधार याद्वारे आम्हाला आयोजनाचे बळ दिले, याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सन्माननीय डॉक्टर काशीनाथ देवधर, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ DRDO पुणे यांनी आमचे आमंत्रण अगदी आपुलकीने स्वीकारून विद्यापीठाच्या विज्ञान उत्सवाचे उद्घाटन केले तथा विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान या विषयावरती प्रबोधन केले.
त्याकरिता आम्ही आपले आभारी आहोत. सर, आपण आणि आमच्या विद्यापीठात असेच प्रेमाचे बंध अधिक घट्ट होत राहोत आणि तसेच भविष्यामध्ये आपले सहकार्य आम्हाला असेच लाभत राहोत ही भावना व्यक्त करत आपले आभार मानते. नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन DST गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तथा राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुंबई यांचे अर्थसहाय्याबद्दल विशेष आभार. विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरता पाठबळ दिले. विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरता पाठबळ दिले. वेळोवेळी आढावा घेऊन आम्हाला योग्य दिशा दाखवली. सरांचे देखील सप्रेम आभार. विद्यापीठाच्या कुलसचिव माननीय योगिनी घारे यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि प्रशासकीय कामकाजात सुलभता आणली. त्यांचे देखील सहृदय आभार. विद्यापीठाच्या विकासात्मक वाटचालीत ज्यांची खंबीर साथ लाभली आहे तसेच नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील सूचनेद्वारे आपल्याला मार्ग दाखवित असतात असे माननीय प्राध्यापक डॉक्टर देवानंद चिलवन सर, आपले देखील मनपूर्वक आभार. आर्थिक व्यवहार सुलभ करणारे माननीय CA श्री श्रेणिक शाह सर यांचे देखील आभार. सदर विज्ञान उत्सवाचा प्रस्ताव तयार करून निधी उपलब्ध करून आणला. आयोजनासाठी दिवसरात्र कष्ट घेतले. आम्हाला आयोजक म्हणून प्रेमाने एकत्र बांधून ठेवलं असे मुख्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सरांचे देखील आभार. ज्यांच्या सहकार्यामुळे विज्ञान उत्सव शिस्तबद्ध आणि नीटनेटकेपणाने इथून पुढे संपन्न होणार आहे असे विविध स्पर्धा आणि उपक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विकास घुटे, डॉक्टर अंजना लावण, डॉक्टर अशोक शिंदे, डॉक्टर विनायक धुळप, डॉक्टर श्रीराम राऊत, डॉक्टर ज्योती माशाळे, डॉक्टर शिवाजी शिंदे यांचे देखील आभार. MIT शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचे विशेष आभार. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. नवसंशोधन नवोपक्रम साचर्य मंडळाची पूर्ण टीम डॉक्टर श्रीनिवास पाटील, श्रीनिवास नलगेशी, श्री प्रशांत नळे, सुतारदादा, अवताडेदादा, आपले देखील आभार. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांचे विशेष सहकार्य लाभले असे सर्व माझे सहकारी शिक्षक, प्राध्यापक वृंद, संशोधक, विद्यार्थी, कर्मचारी, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, सर्व शिपाईदादा, आपले देखील आभार. आमचे विद्यार्थी ज्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने येणाऱ्या स्पर्धा खूप छान पद्धतीने पार पडणार आहे त्यांचे देखील विशेष आभार. सभागृहाची व्यवस्था ज्यांनी उपलब्ध करून दिली ते सामाजिक शास्त्रीय संकुल, पदार्थ विज्ञान संकुल आणि रसायनशास्त्रीय संकुल आणि अभियांत्रिकी विभाग यांचे देखील आभार. सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी पार पाडण्यासाठी कष्ट लावले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो.